सतीश वाघ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली. मोहिनी वाघ सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हातपाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिडेकर यांचे मामा आहेत असे समजले, त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. त्यांच्या शरीरावर तब्बल 72 वार करण्यात आले होते. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षापासून वाघ पती पत्नीत वाद होते. सतीश वाघ यांचे देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने सांगितली. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत संबंध होते. यावरून वाघ दाम्पत्यात सतत वाद व्हायचे. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करायचे, तर घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ आतल्या आत धुमसत होत्या. त्यामुळेच त्यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचं ठरवलं. प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने तिने 5 लाख रुपयाची सुपारी दिली होती. मात्र ही सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हातपाय तुटल्यानंतर तो घरात बसेल, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील आणि आपल्याला त्याला सांभाळता येईल असा विचार वाघ हिने केल्याचे चौकशी समोर आले आणि त्या दृष्टीने देखील मारेकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र 9 डिसेंबर रोजी पहाटे सतीश वाघ यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे आमदाराचे मामा असल्याचे समजले. आरोपीने सतीश वाघ यांच्यावर 72 वार करून संपवले. दरम्यान मोहिनी वाघ हिने यापूर्वी एका व्यक्तीला सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिने अक्षय जावळकर याच्या मदतीने संपूर्ण कट रचला आणि अंमलात आणला. मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी अटक केली असून 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात तिची चौकशी सुरू असून या चौकशीत दररोज धक्कादायक आणि चक्रावणारी माहिती समोर येत आहे.